एका अशा कवीला आमंत्रित करतो. 2-1 वर्षापूर्वी या काव्यांगांची सुरुवात करत असताना डोळे पाणावलेले घेऊन या काव्यांगांची सुरुवात ज्या जोडीदारासोबत आम्ही केली आणि काव्यांगांचा एक आघाडीचा चेहरा, आघाडीचा घटक आणि नावासारखाच पाटील असणारा हा माणूस राधानगरीच्या भागातून सगळ्या प्रवासातून मागच्या 3-4 वर्षात आपल्या आवाजानं आणि आपल्या कवितेनं, आपल्या गझलेनं महाराष्ट्रातल्या नव्या तरुणाईला अक्षरशः गारूड घालणारा गझलकार. आणि मग जरी आज मोठा वसा घेत आहे, उद्याच्या जगाला गझल देत आहे असं सांगणारा आमचे राधानगरीचे आणि सध्या जेनेसिस कॉलेजमध्ये अधीक्षक म्हणून काम करणारे विश्वास पाटील राधानगरी यांना विनंती करतो की त्यांनी आपली एक बहारदार रचना आपल्या मंचासमोर ठेवावी. विश्वास पाटील राधानगरी. लोकराजा ऊर्जा मैत्री परिवार चे सगळे सदस्य गेले महिनाभर धावपळ करतायत आणि हा डिस्प्ले तुमच्या समोर आहे. खरं तर मला मनस्वी आनंद होतो की या संपूर्ण नियोजनाचा एक पार्ट, एक भाग, एक घटक म्हणून मी आज या व्यासपीठावरती तुमच्या समोर माझी भूमिका मांडतो आहे, कविता मांडतो आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे आज यामिनी ताईंनी सांगितलं की सुखांना आज माहेरी पुन्हा परता येईल सांगू. मी असं म्हणेन, सुखेही आज माहेरी पुन्हा परतून आलीही. त्याचं कारण असं आहे, मी गेल्या काव्यांगणला असं म्हणालो होतो की आमचा शाहू राजा हा आमच्यासाठी विठ्ठल आहे आणि काव्यांगण नावाची वारी ही दर वर्षातून कोल्हापुरातून निघते, ती शाहूंच्या चरणावरती येऊन थांबते. या सुखात आणखीन भर म्हणून ह्या काव्यांगांचं नियोजन करत असताना अगदी काव्यांगांच्या दिवसाच्या अगोदर 2 दिवस तुमच्या माझ्या अभिमानाच्या, स्वाभिमानाच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. खरं तर सुरेश भट नावाचा गझलकार, त्याला हिंदी उर्दूतले गझलकार खूप तळमळीनं सांगायचे की सुरेश भट साहेब, तुम्ही फक्त मराठी पुरते मर्यादित राहू नका, तुम्ही हिंदीत आणि उर्दूत लिखाण करा, अखंड देशात तुमचा लौकिक होईल. त्यावेळी माझ्या सुरेश भटांनी त्या हिंदू आणि उर्दू गझलकारांना अभिजात मराठी भाषेत उत्तर दिलं, एवढेसे दुःख मी सजवू कशाला, एवढेसे दुःख मी सजवू कशाला, मी मला आसवांनी भिजवू कशाला, साय मी खातो मराठीच्या दुधाची, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला, मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला. खरं तर आमच्या सरकाराला भाषेचं नवीन रूप आत्ता कळालं, पण खऱ्या अर्थानं आमची अभिजात भाषा मराठी ही त्यावेळीच सांगितली होती, पण त्यावेळी त्या वर्तमानाला आमच्या गझलकारांच्या, कवींच्या भाषा कळाल्या नाहीत. सुरेश भट पुढे जाऊन असं म्हणतात की जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विझा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आणि या काव्यांगण 2024च्या व्यासपीठावर, विचारपीठावर या लोकराजा ऊर्जा मैत्री परिवाराच्या सगळ्या सदस्यांनी या महाराष्ट्रातल्या विझा या व्यासपीठावर बोलवलेल्या आहेत. कवीच्या शब्दाला हलक्यात घ्यायचं काम करायचं कुणीच नाही. बेंबीच्या देठापासून ओरडत नाही कवी, बेंबीच्या देठापासून ओरडत नाही कवी, म्हणून नका लावू त्याच्या शब्दांना मुकेपणाचं लेबल. बेंबीच्या देठापासून ओरडत नाही कवी, म्हणून नका लावू त्याच्या शब्दांना मुकेपणाचं लेबल. कवीचा शब्दच असतो त्याच्या अर्थ किंकाळ्याचा प्रतिनिधी, कवीचा शब्दच असतो त्याच्या अर्थ किंकाळीचा प्रतिनिधी. तो फाडून टाकेल या काळाच्या कानांचे रंगीबिरंगी पडदे आणि बोलक करेल इथल्या व्यवस्थेने गाडलेले जिवंत मुर्दे. वाह वाह वाह. बागेतल्या माळ्यानंच कुस्करावं फूल, तशी कुस्करते आहे मूल. बागेतल्या माळ्यानंच कुस्करावं फूल, तशी कुस्करते आहे मूल. जनता नावाचं इथं व्यवस्था नावाची आई. मी कोलकाता, बदलापूर, कोल्हापूर बोलत नाही, मी कोलकाता, बदलापूर, कोल्हापूर बोलत नाही. इथं बोलण्यासारखं बरंच आहे काही, पण बोलत कुणीच नाही. वाह वाह, क्या बात. इथं
इथं बोलण्यासारखं बरंच आहे काही, पण बोलत कोणी नाही. म्हणून कवी बोलतो आहे, आपली व्यथा मांडतो आहे. वाह म्हणून कवी बोलतो आहे, आपली व्यथा मांडतो आहे. कवी शब्द नाही, कवी अश्रू सांडतो आहे. वाह, वाह, कवी वाह. अश्रू सांडतो आहे. वाह गेल्या 1-2 वर्षातलं महाराष्ट्रातलं राजकारण किंबहुना देशातलं राजकारण बघितलं. जाती धर्माचं बी पेरून सत्तेचं पीक घेऊ पाहणारी व्यवस्था या देशात जन्माला येऊ पाहत असताना माझ्यासारखा सर्वसामान्य कवी काय करू शकतो? तर माझ्यासारखा सर्वसामान्य कवी कविता करू शकतो. आणि कविता करू शकतो म्हणतो ना, तर निश्चितच परिवर्तन करू शकतो. वाह मग ह्या परिवर्तनाच्या कविता कशा असायला पाहिजेत? भविष्यात ही वर्तमानाला उत्तर असावी कविता. भविष्यात ही वर्तमानाला उत्तर असावी कविता. नात्यामध्ये भावनेचं अत्तर असावी कविता. वाह भविष्यात ही वर्तमानाला उत्तर असावी कविता. नात्यामध्ये भावनेचं अत्तर असावी कविता. सर्व काळ वर्तमानाशी झुंज असावी कविता. अन्यायाची भ्रष्टाचाराची मुंज असावी कविता. वाह. शहरातल्या मॉलची चकचकीत काच असावी कविता. साहेब, शहरातल्या चकचकीत मॉलची चकचकीत काच असावी कविता. पण शेतात राबणाऱ्या माझ्या बापाची टाच असावी कविता. वाह 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 विश्वास. आणि त्या एसीतल्या मजेची कुणाला हवी आहे कविता? त्यांच्या एसीतल्या मजेची कुणाला हवी आहे कविता? लेकरा सोनं केलंस माझं अशी म्हणाली पाहिजे कविता. अशी म्हणाली पाहिजे कविता. तुम्हा सर्वांच्या साक्षीनं काव्यांगण 2024 साठी रचना ठेवतो आहे. कवितेचं शीर्षक आहे, वर्तमान इतिहासात असता तर. दिवस उगवताच केली असती पोस्ट फेसबुकवर तुकारामानं. दिवस उगवताच केली असती पोस्ट फेसबुकवर तुकारामानं आपल्या नवीन अभंगाची. आणि केला असता उलगडा आपल्या वैकुंठ गमनाचा. आणि कायमचाच मिटवला असता प्रश्न द्विधा मनस्थितीत अडकलेल्या वारकरी संप्रदायाचा. वाह 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 विश्वास. तशी नामदेवालाही आली असती बऱ्याच कवी संमेलनांची निमंत्रण. वाह तशी नामदेवालाही आली असती बऱ्याच कवी संमेलनांची निमंत्रण. त्यानं ही सांगितली असती गोष्ट आपल्या कवितेतून की कशी आली ज्ञानदेवाच्या गळ्याभोवती प्रस्थापित झाडांची मुळी. आणि नेमका हाच मुद्दा घेऊन काही शहाण्या लोकांनी कशी केली जनता खुळी. वाह वाह कानात हेडफोन टाकून विठ्ठलाची गाणी ऐकत. कानात हेडफोन टाकून विठ्ठलाची गाणी ऐकत आपलंच मूल पायदळी तुडवणाऱ्या गोरा कुंभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड झाला असता व्हायरल. वाह 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 वाह. कानात हेडफोन टाकून विठ्ठलाची गाणी ऐकत आपलंच मूल पायदळी तुडवणाऱ्या गोऱ्या कुंभाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड झाला असता व्हायरल. घरी इन्व्हेस्टिगेशन करायला येणाऱ्या पोलिसांनी विचारला असता प्रश्न, हे कसं काय झालं म्हणून. घरी इन्व्हेस्टिगेशन करायला येणाऱ्या पोलिसांनी विचारला असता प्रश्न, हे कसं काय झालं म्हणून. आणि त्यांना दाखवत राहिली असती अंगणातलं सीसीटीव्ही फुटेज त्या गोरा कुंभाराची बायको. वाह. पण त्या पोलिसांना कुठंच आढळला नसता त्या गोरा कुंभाराचं मूल पुन्हा जिवंत झाल्याचा ठोस पुरावा. येवले, सलगर आणि अशा बऱ्याच चहावाल्यांशी स्पर्धा करताना, येवले, सलगर आणि अशा बऱ्याच चहावाल्यांशी स्पर्धा करताना समतेचे घोट पाजणारा गंगाराम कांबळेचा चहा सुद्धा रातोरात झाला असता फेमस. वाह विश्वास. वाह 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 वाह. येवले, सलगर आणि अशा बऱ्याच चहावाल्यांशी स्पर्धा करताना
समतेचे घोट पाजणारा गंगाराम कांबळेचा चहा सुद्धा रातोरात झाला असता फेमस आणि निघाल्या असत्या शाखा सत्य सुधारक हॉटेलच्या अखंड देशभर. वा 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 वा. आणि त्यानंही पाजला असता इथल्या प्रत्येकाला चहाच्या प्रत्येक घोटागणिक शाहूंच्या समतेचा विचार. वा रे वा. नथुरामाच्याही हातात बंदुकीऐवजी असता एखादा 5G हँडसेट. नथुरामाच्याही हातात बंदुकीऐवजी असता एखादा 5G हँडसेट. त्यानं ही चालली असती वॉल गांधींच्या फेसबुकची. वा रे वा वा वा. नथुरामाच्याही हातात असता एखादा 5G हँडसेट आणि त्यानं ही चालली असती वॉल गांधींच्या फेसबुकची. आणि ती वॉल त्याला भासली असती माणुसकीच्या भिंतीसारखी. हा 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 हा. वा रे वा वा. आणि ती वॉल त्याला भासली असती माणुसकीच्या भिंतीसारखी. आणि त्यानंही काढला असता फेसबुकवर 1 करोड माणसांचा ग्रुप. वा. त्यानंही काढला असता फेसबुकवर 1 करोड माणसांचा ग्रुप. आणि त्या ग्रुपला ऍड झाले असते हिंदू, मुस्लिम, सीख, इसाई आणि ख्रिश्चन सुद्धा. आपण प्रथमतः माणूस आहोत या जाणीवेतून. वा 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 वा. आपण प्रथमतः माणूस आहोत या जाणीवेतून. आपण ही असतोच की इतिहासात. जर हा वर्तमान इतिहासात असता तर जायज आहे ना. आपण ही असतोच की इतिहासात. जर हा वर्तमान इतिहासात असता तर. पण आपण करत राहिलो असतो विचारहीन घोळक्यांची दौड. आपण करत राहिलो असतो फक्त विचारहीन घोळक्यांची दौड. धर्माचं, जातीचं, लिंगाचं विष पसरवून मानवी मेंदू हॅक करणारी यंत्रणा पोहोचली असती गल्लीत, दिल्लीत आणि वारीत सुद्धा. जातीचं, धर्माचं, लिंगाचं विष पसरवून मानवी मेंदू हॅक करणारी यंत्रणा पोहोचली असती गल्लीत, दिल्लीत आणि वारीत सुद्धा. विवेक गहाण ठेवलेल्या आपल्या मेंदवाला चळवळी शिवल्या सुद्धा नसत्या. ही आपली शोकांतिक आहे बरं. विवेक गहाण ठेवलेल्या आपल्या मेंदवाला चळवळी शिवल्या सुद्धा नसत्या. आपण करत राहिलो असतो स्क्रोलिंग, लाईक, कमेंट आणि शेअर. आणि उपसत राहिलो असतो केवळ अविवेकाचा गाळ. विवेकाचा डाटा संपेपर्यंत. आणि उपसत राहिलो असतो केवळ अविवेकाचा गाळ, विवेकाचा डाटा संपेपर्यंत. आणि शेवट बघा. तुका म्हणे नको आंधळा विश्वास, शोधूया सत्यास विवेकाने. तुका म्हणे नको आंधळा विश्वास, शोधूया सत्यास विवेकानं. अशा सांगणाऱ्या तुकारामाचा वाढता विवेकी फॅन फॉलोवर्स पाहून मंबाजींनी तुकारामाची सगळीच अकाउंट केली असती हॅक. तुकारामाचा वाढता विवेकी फॅन फॉलोवर्स पाहून मंबाजींनी तुकारामाची सगळीच अकाउंट केली असती हॅक. युट्यूबवरची कीर्तन, प्रवचन डिलीट करायला सांगितली असती तुकारामाला. युट्यूबवरची कीर्तन, प्रवचन डिलीट करायला सांगितली असती तुकारामाला. आणि बुडवायला सांगितलं असता. युट्यूबवरची कीर्तन, प्रवचन डिलीट करायला सांगितली असती तुकारामाला. आणि सोशल मीडियावरून हळूहळू हद्दपार केला असता तुकारामाचा अभंग तुकारामासकट. आणि हळूहळू हद्दपार केला असता सोशल मीडियावरून तुकारामाचा अभंग तुकारामासकट. आणि बुडवायला सांगितला असता तुकारामानं सगळे अभंग नोट केलेला मोबाईल इंद्रायणीच्या डोहात. आणि बुडवायला सांगितलं असता तुकारामानं सगळे अभंग नोट केलेला मोबाईल इंद्रायणीच्या डोहात. इंद्रायणी हादरली वगैरे नसते अजिबात. नारायण दादा
इंद्रायणी हादरली वगैरे नसती अजिबात, उलट सुखावली असती. बर. इंद्रायणी हादरली वगैरे नसती अजिबात, उलट सुखावली असती. माझं वाहन सार्थक झालं. हा 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 हा. वा. इंद्रायणी हादरली वगैरे नसती अजिबात, उलट सुखावली असती. माझं वाहन सार्थक झालं म्हणून, आणि तिनंच उचलला असता विडा माझा अभंग तुका गावोगावी पोहोचवण्याचा. माझा अभंग तुका गावोगावी पोहोचवण्याचा. वा, वा. माझा अभंग तुका गावोगावी पोहोचवण्याचा. धन्यवाद. वा. विश्वास. वा वा. गेली 2 वर्ष हे काव्यांगण संपन्न होते. गेली 2 वर्ष गझलेच्या आवाजानं या सगळ्या मंचाला मंत्रमुग्ध करणारा गझलकार आज वर्तमान, भूतकाळ आणि आपला सगळा भोवताल इतका कवेत घेतो. खरं तर ऐकत असताना निवेदनाची मांडणी डोक्यात ठेवावी की तुला दाद द्यावी, असा प्रश्न माझ्यासारख्या एखाद्या निवेदकाच्या मनात पडावा. इतकी सुंदर मांडणी विश्वासची झाली आहे. जोरदार टाळ्या आपण विश्वाससाठी देऊया. खरं तर एखाद्या कवितेला